हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत उन्हाळ्यासाठी खास थंडगार आणि हेल्दी असं रोज शरबत। आणि हे शरबत बनवायला फक्त मोजून 5 मिनिट लागतात। 5 मिनिटाच्या आत हे शरबत तयार होतं। आणि आता होळी सुद्धा जवळ आलेली आहे, रमजान तर अगदीच जवळ आलेला आहे। आपण सुद्धा हे शरबत बनवा आणि एन्जॉय करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होणारी ही रेसिपी। छोट्या बाउलमध्ये अर्धा टीस्पून सब्जा बीज टाकले मी। हे कुठल्याही किराणा दुकानामध्ये आरामात मिळून जातात। हे असे अगदी बारीक असतात। यात पाणी टाकल्यानंतर हे लगेच फुलतात। यात थोडंसं पाणी टाकते मी। 5 मिनिटांमध्ये हे अगदी फुलून वर येतील, छान मोठे होतील हे। याला आता एका साईडला ठेवून द्यायचं। हे घेतले आहे मी 15 ते 16 काजू, 15 ते 16 बदाम आणि 2 टेबलस्पून टरबूजाच्या बिया। हे सर्व मी 4 तास आधी भिजत ठेवलं पाण्यामध्ये आणि भिजल्यानंतर याची साल काढून घेतले बदामाचे। हे सर्व आता आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायचंय, पेस्ट करायची आहे, अगदी बारीक स्मूथ पेस्ट करायची। आणि आता हे सुद्धा आपण यात टाकून घेऊया। यातच टाकते मी 1 टेबलस्पून साखर। साखर मी का कमी घेतली, कारण आपण जे सिरप वापरणार आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी साखर भरपूर असते आणि दूध वापरणार आहे आपण अर्धा लिटर, तर अर्धा लिटरला 1 टेबलस्पून साखर पुरेशी झाली। थोडंसं दूध टाकूया आणि आता याची मिक्सर मधून एकदम बारीक स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची। स्मूथ पेस्ट तयार करून घेतली मी याची। हे घेतलं आहे मी अर्धा लिटर फुल क्रीम दूध। याला मी तापवून थंड केलं, थोड्या वेळ याला फ्रीज मध्ये ठेवलं। याला एका बाउल मध्ये टाकून घेऊ। हे तापवून थंड केलेलं दूध आहे। यात टाकायचं आता 2 टेबलस्पून रोज सिरप। याच्यामध्ये साखर असते त्याच्यामुळे मी साखरेचा वापर कमी केला, तसं तुम्ही थोडा कमी जास्त करू शकता। याला थोडंसं मिक्स करून घेऊया, म्हणजे याचा कलर बघा किती सुंदर पिंक कलर आला। आणि ही जी पेस्ट आपण बनवली आता, ही पेस्ट तुम्ही बनवून फ्रीज मध्ये 4 ते 5 दिवस ठेवू शकता। एका डब्यामध्ये ठेवून द्या झाकून, आणि वेगवेगळ्या फ्लेवरचे शरबत तुम्ही बनवू शकता ही पेस्ट वापरून। आता होळी सुद्धा आली आहे, होळीला सुद्धा तुम्ही बनवू शकता। आणि आपण हे बनवताना थोडा सुद्धा कॉर्न फ्लॉवर आणि कस्टर्ड पावडरचा वापर केलेला नाही। ही सर्व पेस्ट आता याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ। मिक्सरच्या भांड्याला जे मिश्रण लागलं होतं त्यात थोडंसं दूध टाकून घ्यायचं आणि ते परत याच्यामध्ये टाकून द्यायचं। हे मिश्रण आता छान व्यवस्थित हलवून घ्यायचं। साखर तुम्ही टेस्ट करू शकता मी सांगितल्याप्रमाणे। फक्त 5 मिनिटांमध्ये हे शरबत तयार होतं। याला बिलकुल जास्त वेळ लागत नाही, कारण ऑलरेडी आपण दूध तापवून थंड केलेलं असतं। हे रोज फ्लेवरचं शरबत असल्यामुळे अगदी 2 थेंब मी रोज इसेन्स टाकते यात। आणि हा सब्जा जो आपण भिजायला ठेवला होता 5 मिनिटांमध्ये हे असं छान फुलून आलं। आता हे सुद्धा आपण यात टाकून द्यायचं। बस तयार झालं आपलं थंडगार रोज शरबत। यात तुम्ही हवं असल्यास थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा टाकू शकता। आणि तुम्हाला जास्त थंड पाहिजे असेल तर तुम्ही याला अजून अर्धा ते 1 तास फ्रीज मध्ये ठेवा आणि नंतर सर्व करा। याला काजू बदामाची पेस्ट लावल्यामुळे कॉर्न फ्लॉवर आणि कस्टर्ड टाकायची काहीही गरज नाही। बघू शकाल आपण छान अगदी पाहिजे तशा कन्सिस्टन्सी मध्ये शरबत तयार झालं। बस काचेच्या ग्लासमध्ये आता शरबत थंड थंड शरबत मस्त सर्व करायचं। थोडंसं डेकोरेट करायला बदामाचे काप, थोडासा पिस्ता। तयार झालं तर आपण सुद्धा नक्की ट्राय करा।